नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी ग्रामीण भागातील अवैध हातभट्टीच्या दारूच्या अड्ड्यांवर छापा टाकून कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश केले होते। यानुसार वडनेर खाकुर्डी परिसरामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काष्टी गावाच्या शिवारात मोसम नदीच्या किनारी काटेरी झाडाझुडपांमध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या हातभट्टीच्या दारू अड्ड्यांवर छापे टाकत 2,02,000 रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करत 2 जणांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 क फ ड प्रमाणे गुन्हा दाखल केलाय। अतिदुर्गम भागात हातभट्टीची गावठी दारू तयार करण्यासाठी नाल्यातील दूषित पाणी, नवसागर, बॅटरीचे जुने सेल, युरिया यासह मानवी जीवनाला अपकारक असणाऱ्या रासायनिक पदार्थांचा वापर केला जात असल्याचं आढळून आलं। जिल्ह्यात अशा प्रकारे गावठी दारू हातभट्टीचे अड्डे परिसरात सुरू असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहनही ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात आलंय। वडनेर खाकुर्डी परिसरातील कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेकबीरसिंह संधू यांच्या मार्गदर्शन सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, दत्ता कांभिळे, सुभाष चोपडा, दत्ता माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली। स्टार 24 फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सह राजेंद्र राठोड, नाशिक ग्रामीण।